अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर शहरातील बस स्थानक परिसरात सुरक्षा दृष्टीनं मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं। पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सरावात विविध सुरक्षा यंत्रणांनी सहभाग घेत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी तपासून पाहिली। सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू किंवा लावारी सामान आढळल्यास पोलीस यंत्रणा कशा पद्धतीनं कार्य करते याचं प्रात्यक्षिक या मॉक ड्रिलमधून दाखवण्यात आलं। तसंच कोणत्याही संभाव्य धोक्याच्या परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांची तत्परता आणि समन्वयाची चाचणी घेण्याचा उद्देश होता। यावेळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, डॉग स्क्वॉड, आरसीपी पथक, दर्यापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच होमगार्ड जवान सहभागी झाले होते। मॉक ड्रिल दरम्यान बस स्थानक परिसरात एक लावारिस बॅग आढळल्याचं गृहीत धरून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली। डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने बॅगेची कसून तपासणीही केली। या सरावाद्वारे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाची प्रभावी चाचणी घेण्यात आली। तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू अथवा लावारी सामान आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं। दरम्यान अचानक बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानं प्रवाशांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती। बस स्थानकात बॉम्ब आढळल्याची चर्चा शहरात वेगानं पसरल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। मात्र ही केवळ सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मॉक ड्रिल असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली। या मॉक ड्रिलमुळे बस स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून कोणत्याही संभाव्य धोक्याला सामोरं जाण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश नागरिकांना देण्यात आला। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।